नमस्कार मंडळी, मी मिलिंद सुर्वे लाडघरचा छावा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, आज गौरी गणपतीचा सण चालू आहे आणि आज 5वा दिवस आहे गणपती येऊन। आज गौर येणार, तर गौर आपल्याकडे पण येते आणि वाडीत पूर्ण आमच्या दत्तवाडीत 9 गौरी येतात। तर आज 4 वाजता गौरी आणण्याचा कार्यक्रम आहे। दरवर्षी हा कार्यक्रम उत्साहात पार पडतो। तर आपल्या घरातून दरवर्षी आमची मोठ्या भावाची मेसेज जाते गौर आणायला आणि यावर्षी त्यांच्याच मुलीचं लग्न झालं आहे आणि तिचं हौस आहे आणि आज आम्ही घरातल्याने तिला मान दिला आहे की तू गौर घेऊन ये। तर ऐश्वर्या सुर्वे ही आमची पुतणी गौर आणायला जाईल आणि गौर घेऊन येईल ती, मग रात्री आपण सजवली जाईल। तर आपल्या गावात 24 गणपती आहेत वाडीत, 24 गणपती आणि 9 गौरी। तर आपला अनंत चतुर्दशीला 11 असतात गणपती, बाकीचे गणपती जातात। तर आपला गणपती पण अनंत चतुर्दशीपर्यंत असतो। मात्र हा गणपती आपला 5 दिवसाचा असायचा, गौरीबरोबर जायचा। तर आमचे काका कृष्णानाथ सुर्वे होते, तर त्यांनी 30-35 वर्षापूर्वी आपल्या गणपतीची उत्तर पूजा झाली होती। म्हणजे 5 दिवसाला गौरीबरोबर गणपती जातो, भटजीकडून आपण उत्तर पूजा करतो। तर उत्तर पूजा झाली होती आणि तो गणपती त्यांनी ठेवला होता की नाही, गणपती 12 दिवस ठेवायचा, अनंत चतुर्दशीपर्यंत ठेवायचा। तर सगळ्या घरातल्या मोठ्या माणसांनी निर्णय घेतला, मग तो गणपती आपला 12 दिवस ठेवला गेला आणि तिथपासून जी प्रथा आपल्या गणपतीला आहे, तो आपला गणपती 12 दिवस ठेवला जातो। चला तर मग आपण आता दर्शन घेणार आहोत सगळ्या गावात वाडीतल्या गणपतींचं आणि संध्याकाळी आपली गौर सजणार आहे। तर तुम्हाला ती व्हिडिओ मी दाखवतोच, आपण त्या व्हिडिओ बघूयाच। आणि आमच्या मी बरेच दिवस व्हिडिओ केली नव्हती, तर बरेचशा लोकांचा कॉल आला मला की तू व्हिडिओ गणपतीचे कर, आम्हाला गावाला येता आलं नाही, मग निदान आमच्या गावातले गणपतीचं दर्शन तर होईल। तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ बनवतोय। व्हिडिओ नक्की पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हा लागायला लागला ना इथे इकडनं भरायला पाहिजे साडी येते
इकडनं पाठच्या साईडून खाली आहे हो तुम्हाला घेताना नाही तर जाताना तर हे नाही हे करताना वसायला खाली येते.
सगळे आले पाहिजे. पप्पा ओनला पण घे जरा. नुसती खुर्चीत लोक बसून राहिले त्यांना घेऊन येतो का? काम करतायत खाल्ले करतायत त्यांनाच घेतो. नाही तुमच्या नाही तिकडे बसले कामाची लोक नुसतीच खुर्चीत बसून राहिले. उगाचच आपण पोरींची काळ काढायच्या कशाला हो आमच्या. तुमच्या पोरी पण कसे वागायला पाहिजे. हा आमच्या पोरी घ्या जरा. हा गणपतीच्या इकडे तिकडून हे बघ उचलून ठेवा तिथलं कापड जरा पाठी घेऊन आहे ना. उंची आहे म्हणून वाटतंय. जागा पण वाकडी आहे ना म्हणून तू तिकडे बघतोय असं वाटतं. अशी थोडी राहिले पण हे कसं जागेवर प्रसाद घ्या. सुखकर्ता सुखहर्ता कोण रडते? एक पोट म्हणजे जिजाचं खाणं आहे. एवढं गाणं